बिना आली प्लेट की तिकड़े आली प्लेट की तिकड़े माँ पूछी कही थी प्लेट। अरे कब लाता रे लुटेरे, प्लेट लाना इधर। हाँ अरे सब खा रहे, मेरे को कब लाता रे? क्या कैसे क्या कर रहा है तू? एक को लाता एक को नहीं लाता, जल्दी लाने का। मैंने बोला मेरे पास नहीं आई अभी तक, बाकी लोग खा रहे। अरे क्या करूँ, तुम्हारे पास आए तक तो ये बीच में दो दो अंडे उठा रही इसमें की प्लेट में की, तो मैं क्या करूँ? ले लो, अभी लाया मैंने, बस लास्ट है ये। अरे बाप रे, लुटेरे साहेब आहेत का? अरे बाबा, तुम्ही इथं कसे काय बनलं? सांगा आता, हे मला शिकून राहिलं नाही का? पण आता काय तुमचं काय म्हणलं हो, मी इथंच असतो कामाले, तुम्ही कसे काय इकडे प्रकटले म्हणलं, काही समजलं नाही बुवा. काही नाही ते कोंबड्याचं कसं म्हणजे 200-300 कोंबड्याचं शेट टाकायचं होतं. मग इथं कोंबड्या गावराने भेटते म्हणे बा, ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे पहा म्हणलं अंडे. म्हणून यायला म्हणलं बॉईल करून आणा, टेस्ट घेतो, त्यानंतर मग घेतो बा. त्यासाठी आलो होतो. नाही काहीतरी नवीनच प्रकरण आहे म्हणा. हो पण घेतो मी शोध, त्याचा काही विषय नाही. असं हो का, बरोबर. पहा ना मग गावरानी आहे आता, मी इथंच असतो ना आता 8 दिवस झाले. ओरिजिनल आहे, ओरिजिनल. नाही पण तरी कसं एक आपलं खात्री करून घेतली म्हणजे बरं राहते. बरं ठीक आहे, तुम्ही इथं असता मग नाही का? चालू द्या मग, चालू द्या. पाहतो मग हॉटेलला साहेब, मी आता टेस्ट घेऊन त्यानंतर सांगतो तुम्हाला काय करायचं होतं. ठीक आहे ना, ओके. जा तू, जा लुटेरे, पाणी ले गया जा. यहाँ पे खड़ा मत रहे, जा उधर जा. नाही याले तर लस पिणार तुम्ही, या चाच्याले जरा जास्त सुन राहिले नाही. हाँ चाचा जी, हाँ लेके आता. बोलो क्या है तुम्हारा? वो गया उधर मामा लुटेरे. हाँ तुम्हारा कैसा मसला क्या है, ये हमें बताओ तो सही, क्या है तो? क्या बोलूँ हटेले साहब, बात बहुत गंभीर है ना. तुम सुनेंगे ना, उछल पड़ेंगे उछल. बहुत ही फायदा है उसमें तुम्हारा, बहुत ही फायदा है. यानी तुम ये मुर्गे उर्गे छोड़ो, कहा कि क्या पहुंच जाएंगे तुम. बस खतरनाक तुम्हारा एकदम माहौल हो जाएगा. मेरा तो होगा ही, लेकिन तुम्हारा भी होगा. हो ना, फिर बताओ ना क्या है क्या? ना इथं तिथं सांगासारखी गोष्ट नाही हटेले साहेब. हे एक गुप्त मीटिंग घेऊन तिथं मी तुम्हाला आपल्या तिघामध्येच करू. मिल बैठेंगे 3 यार, बाकी के जो अपने है ना साथीदार, इनको भी बाहर रखना पड़ेगा अपने को. क्योंकि बहुत ही ऐसा मसला है ये कि तुम्हारी ज़िंदगी बदल जाएंगी अब. मेरी तो बदलने वाली है, लेकिन तुम्हारी में बदल रहा मैं. तो इसलिए कैसा अपन की मीटिंग फिक्स करेंगे और वहाँ पे मैं तुमको सब बता देंगे क्या है क्या नहीं. नहीं कुछ भी बता, तेरा कुछ तो भी अड़ा है, इसलिए तू हमारे पास आया है. नहीं तो तू तो तेरा ही भला करता था ना. हमारी क्या जरूरत है? ते तर बरोबर आहे तुमचं म्हणणं. इथं आलो असेल का नाही मी, काही ना काहीतरी अटकलं असेल घोंगळं म्हणून. पण कसं आहे, फायदा तुमचा जबर आहे याच्यात. हो पहा तुम्ही, ऐका मी सांगतो, त्यानंतर निर्णय घ्या तुम्ही. सांगा कुठे यायचं आज. फोन पर बता देंगे तुमको का आना है क्या नहीं तो. ठीक है, मैं फोन करता तुमको. फक्त लवकर कर ना म्हणलं, काऊन की कसं खादोळी साहेबाची गाडी आम्ही रामपूरला जातो म्हणून आणलेली आहे. 7-8 वाजता लवकर घे जा मीटिंग. म्हणजे कसं एवढा उशीर झाला कसा बा, फालतूच्या अजून नसते कामं. म्हणून म्हटलं. अच्छा यानी तुम खादोड़ क्या काम करते क्या? वहाँ पे है क्या तुम? तिथं सांगा कामाले म्हणून आहे ते. सांगतो मी तुम्हाला सगळं सविस्तर काय आहे, फक्त मीटिंगचं सांगा मला तुम्ही बरोबर. समझ गया, अब आ गया मेरे ध्यान में क्या है तो. नहीं क्या खादोड़े बोले तो समझा मेरे को. अच्छा ठीक है, तुम हमको फ़ोन कर देने का. हम बराबर 7 बजे मीटिंग लेंगे. हम ढाबे का नाम बताएंगे, वहाँ पे पहुँच जाना. ओके ठीक है फिर. अभी आओ तुम, ज़्यादा बातें मत करो. जाओ जल्दी जाओ. चलो काशीनाथ बबनराव, चलो हो गया काम अपना. हटेले साहब आया क्या समझ में कुछ? वो मेरे तो कुछ समझ में नहीं आया क्या है तो. अरे बाबा, वो जो खादोड़ है कि नहीं, यहाँ पे काम करते ना, यहाँ पे वो डाका डालने को बोलेंगे अपने को, क्योंकि वहाँ पे बहुत बड़ा माल है. और जेल में था ना मैं, तो मेरे को खादोड़े ने बताया था अपने पास इतना गवाड़ है बोले, और लेकिन किसके बाप के हाथ में नहीं आएगा बोला. इतना सिक्योरिटी ज़बरदस्त है बोले. और मैंने सुनी थी उसके बाद. लेकिन अभी कैसा यही मसला होगा हुआ. ठीक है, देखता मैं क्या है तो देखेंगे फिर. वो शिवलाल जी, मैं क्या बात कर रहा था, हटीले साहब बोले कि अपन को 7 बजे मीटिंग लेना है. अपना जो लक्ष्मण ढाबा है कि नहीं, उसमें पूरे सिक्योरिटी के साथ अपन को वहाँ पे मीटअप करने का है, और वहाँ पे तुमको आने का है. अरे वहाँ पे काय को मीटिंग रख रहे, क्या वीकली माला करते क्या तू? पूरे गांव में पता चल जाता रामपुर में फिर क्या मसला है. तो वहाँ पे नहीं, किसी दूसरे ढाबे का देखो तुम कुछ भी. है वहाँ पे नहीं, वहाँ पे तो बिल्कुल नहीं. हाँ वो भी बराबर है. नहीं है गाँव वाले को, तुम्हारे गाँव वाले का है क्यों? फिर तो नहीं, वहाँ पे नहीं. फिर तो मैं बताता तुमको आधे घंटे में फ़ोन करके. वहाँ पे तुम बराबर 7 बजे आ जाना. ये हमारे आदमी जो है वो सब बिल्कुल सिक्योरिटी देंगे, और अपन तीनों की मीटिंग रखी जाएंगी. ओके चलो फिर जाओ तुम, अभी 7 बजे वहाँ पे हाजिर हो जाओ. मैं फ़ोन कर देता तुमको. हाँ बोलो मामा, क्या है?
भाज्या कुठं आहे म्हणलं? बस इकडे आपल्या धाब्यावर आलो होतो अंडे पोचून द्यासाठी. काहून काय म्हणत होते सांगा ना, काय आहे तर? मैं क्या बोल रहा था, आज को बहुत बड़ा खेला होने वाला है रात को। अभी ये जो हटेले की आज शिवलाल टोयगोटे चाचा भतीजा इनकी बहुत बड़ी मीटिंग हो गई, मुलाकात हुई, और आगे क्या होने वाला ये कुछ मेरे समझ में नहीं आया। लेकिन कैसा कुछ तो भी बड़ा होने वाला है, इसलिए तुम वो उसमें के अंडे वहाँ पे रख दो और गाड़ी लेके आ जाओ बराबर। हाँ, और ये जो फार्म हाउस है ना हटेले का, उसके आजू बाजू में खड़े रहो तुम अपना कटला लेके। जब यहाँ से निकलेंगे कि नहीं, तब उसका पीछा कर लेना तुमने। हाँ, बाद में मैं उसकी बुलेट लेके बराबर काम तमाम कर देता। हाँ, क्या है क्या नहीं तो। ते काय सांगा लागते तुम्हाला, तुम्ही तर बात ऐकता काय गेम आहे काय नाही तर. पण मी काय करतो, बस हे अंडे पोचून देतो आणि बरोबर तिथं पोचून जातो मी. ठीक आहे. ठीक आहे, हाँ, येऊन जाय बरोबर. तेवढ्यातच राहायचं फक्त आणि फोन करतो मुले. ओके. मग आलो म्हणलं आम्ही आता. गाडी गिडी घेऊन आलो म्हणलं. काय आहे कसं काय करायचं आता पुढे? आले का तुम्ही? आता हे गाडी साईडला लावून दे तिकडे आणि इथं लपून बसा. हॉटेल्यान आपलं चाचा भतीजा कुठंतरी जाण्याच्या तयारीत दिसून राहिले मले. तर मी जरासं काना डोळ्या करून इकडे आलो. तर तुम्ही काय करा, इथं लपून बसा आणि कुठं जाते काय जाते त्याच्या मागं गाडी लावा, समजलं ना? बरोबर हिशोबाने डिटेल काढा आणि मला फोन करा. बरं बरं ठीक आहे ना. हो काही वांधा नाही. जा तुम्ही आता पटकन, फालतू शेक येऊन जा लवकर. बोल भाज्या, काय म्हणते हाल हवाल, काय आहे वातावरण? ते काय माहोल मामा, बिलकुल सासरवाडी धाब्यावर पोहोचले म्हणलं ते सगळे. खादोळे आधी हजर होता म्हणलं, त्याची गाडी दिसून राहिली इथं. आणि त्याचे 2 माणसं जे आहेत की नाही ते अटारणे हो एरदारा मारून राहिले म्हणलं गेटवर. कसं काय करू, जाऊ का अंदर मी? हा, मला कसं वैयक्तिक पण ते. नाही 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 नाही, जाऊ नका तुम्ही अंदर. तुम्ही दिसले तर अजून कसं वांदेल काम होईन ते. हो, आता याचा कसा प्लॅन फिसकून जायचा, काय प्लॅन आहे हो ते आता माझ्या लक्षात येऊन राहिला जरा जरा. तर तुम्ही काय करा, फक्त तिथं ते काही निघते काय निघते तेवढं मला सांगा. हां, कुठं जाते काय जाते, हो एवढं काम करा तुम्ही. बरोबर ठीक आहे ठीक आहे. हो पण नाही मामा, काय गेम काय असू शकते याचा? काय सांगा लागते, शितावून भाताची परीक्षा. खादोळ्याची इथं कामाला नाही का ते टोयगोटे आणि ते दोघं जण. 100% ते काहीतरी डाका टाकायला लावणार आहे यायले. आणि आज रातच्या तिथं 100% डाका पडणार आहे. तर त्या तयारीत मी राहतो. फक्त तू काय कर, मला सांगतो ते तिथं पोहोचते का तर. हो हो बिलकुल बिलकुल ध्यानच ठेवणार मी. हो फक्त कसं अंदर काही जात नाही मग. जरा शेती जरा एरदारा मारून राहिले, जास्त वाजता पाहून राहिले ते हुरई तुरे. मग काही जात नाही. काही जाऊ नका तुम्ही, फक्त ते बाहेर निघाले की कुठं जाते तेवढं ध्यान ठेवा. 100% ते खादोळीची इथंच जाणं आहे ते रातोरात. 100% डाका पडणार आहे आज. पण बाकी मामा म्हणलं मग कसं काय, आपण काय करायचं, बदला कसा घेता म्हणलं याचा? 2 लाख आपले गेले ना. न तू गडबड नको करू, पुढे पुढे पाय ना तू काय होते तर. पुरे रस्त्यावर आणणार मी, थांबतो आता. 2 लाखाचा बदला कसा असते सांगतो मी द्यायले. चाचा भतीजा हटील्या, थांब तू. हो काळजी नको करू. फक्त बाहेर निघालं की सांगतो मला. तो चलो बताओ क्या है तुम्हारा मसला तो। अभी कोई दिक्कत नहीं यहाँ पे। अपना भतीजा यहाँ पे खड़ा हुआ है और पूरा ये 4-5 टेबल अपन ने बुक किए है, समझे क्या? और तुम्हारे 2 आदमी बाहर खड़े हुए हैं। चलो बताओ अब क्या है तो। तर हॉटेल साहेब, विषय असा आहे, आम्ही आता खादोळीची इथं कामाला आलो 1.5 महिन्यापासून. तर आम्हाला या 2-4 दिवसात एक गोष्ट समजली की खादोळीची इथं 2 नंबरचा बराच माल साचवलेला आहे. सोना पैसा हे ते कमीत कमी 4-5 करोडचा माल बहुतेक असू शकते असा माझा समजा अंदाज आहे. पण याच्यापेक्षा काय किती असन हे काही मला अंदाज लागून नाही राहिला. कारण की थोडंसं आमच्या घरच्या बायानं त्यानं ते भीतीच्या मागं काहीतरी घबाड लपून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही 2 वेळा अनसक्सेस झालेलो आहोत. तर म्हणून म्हटलं कसं आहे, आता दरोडा टाकून हे माल आपल्याला हस्तगत करायचा आहे. हे आहे आजचा विशेष मुद्दा. वाटलंच होतं ना ते, 100% तेच वाटलं होतं आम्हाला. मला खादोड्याने सांगितली आहे घटना, परंतु ते म्हणे सिक्युरिटी एवढी जबर आहे म्हणे की कोणाच्या बापाची हिंमत नाही म्हणे तिथपर्यंत पोहोचायची. आणि आता तुम्ही आम्हाला सांगून राहिले. सोपं नाही ते, लय कठीण काम आहे म्हणे ते, सांगितलेलं आहे मला त्यानं.
ना काहीच कठीण नाही ना साहेब. त्याचे पासवर्ड आहे, पासवर्ड जे खादोळे मॅडमजवळ आहे. आम्ही 2 वेळ त्याचे पासवर्ड ऐकले, पण ते वेळेवर चेंज केले त्यानं. काही भागापर्यंत आम्ही पोहोचलो बी, 2 टप्पे पार केले आम्ही. शेवटचा दरवाजा आम्हाला नाही सापडला. तिथं आम्ही पासवर्ड भरलो, तिथचा पासवर्ड आम्हाला समजला नाही, त्याने चेंज केला होता. आता तुम्ही जर बंदूक लावली ना खादोळे साहेबांचे, आपलं ते डॉक्टर साहेबांना, की बिलकुल सगळे पटापट बिलकुल ते पासवर्डही म्हणतील आणि डायरेक्ट तुम्ही खजिन्यापर्यंत पोहोचूनही जासाल. ये बात है नहीं क्या? ठीक है ठीक है, अभी आ गया मसला ध्यान में मेरे। यानी माल अपने को कवर हो सकता समझो। हो, पण सुरक्षाही तेवढीच आहे ना. CCTV कॅमेरे हे ते दरोडा टाकणे सोपा नाही की नाही. तर मी तुम्हाला प्लॅन सांगतो, तसा तसा पट्टे का पहा तुम्हाला. ठीक है ना, बताओ ना कौन सा प्लान है तुम्हारा? पहा आता तुम्ही काय करा, तुम्ही दरोडा 12-12:30 नंतर टाका आणि आम्हाला समजा आम्ही काय करतो, स्वतःलाच बांधून ठेवून देतो की बा आम्हाला बांधलं तुम्ही. आणि डायरेक्ट खादोळीच्या रूमपाशी मला न्या तुम्ही, बंदूक लावून कानाले त्याला बाहेर काढा आणि त्याच्या कानाला बंदूक लावली की दळ 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 पुढचा कार्यक्रम सुरू. बराबर है, प्लान तो बढ़िया है, और लेकिन क्या मालूम अभी इसमें कुछ गड़बड़ घोटाला नहीं होने को ना। ना कुछ ही गड़बड़ नहीं होती, तुम सिर्फ हिम्मत रखो, हम है ना तुम्हारे साथ में. हाँ, सब पता है, सिर्फ बंदूक लगाएगी नहीं, बस हो गया सब. मैं क्या बोल रहा था, कोई शक आएगा हाँ तुम्हारे पर, यानी चोरी हो गई तो कैसा, हाँ तुम्हारे यहाँ रेड भी पड़ सकती है. तो पूरा माल अपन लेके जाएंगे भूतवाड़ी. हाँ, वो जो आलू पोंगा का वहाँ पे भूत बंगला है, उसमें रख देंगे, अपनी हिस्सेवाटी कर लेंगे और मोकला हो जाएंगे. हाँ जमता. ठीक है, बाकी बहुत बढ़िया सोचा तुमने, नहीं क्या पूरा प्लान बना के है हमारे पास नहीं। अच्छा ठीक है, फिर 12-12:30 बजे हम पहुंच जाएंगे वहाँ पे। बस 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 हो गया डन. अब फिर हाँ कोई बताने का काम नहीं ना अब. हाँ, तो चलो अभी कुछ खाने को बुलाओ और जल्दी निकलना है, पहले ही देर हो गई. मजा आएगा ना भिड़ो। कल दोपहर को करोड़ों रुपया उधर से उड़ा के इधर, और उसके बाद अभी मजा आएगा ना भिड़ो। गए क्या वो शिवलाल टोगटे और उसके साथ ही गए क्या? हाँ गए वो, लेकिन कैसा जरा वो बोल रहा था कि 30% तुमको माल देंगे बोले और 70% हम लेंगे बोले, क्योंकि मेहनत हमारी ज्यादा है बोले उसमें। अरे वाह शिवलाल टोगटे, किससे पाला पड़ रहा बोलना तेरे। हाँ, उसको फूटी कौड़ी भी देने का नहीं अपने को हटेले साहब। पूरा माल लेके और उसको किडनैप करके सीधा लेके जाने का भूतवाड़ी, वहाँ पे उसको उल्टा टांगेंगे और रट्टे देंगे। हाँ, पूरा माल लेके यहाँ से फरार हो जाएंगे। हाँ, और वो जो बाकी के लोग हैं उसको जरा कस के बांध लेने का। बाकी कुछ प्रॉब्लम नहीं, बस उसको रुपया भी देने का नहीं। अच्छा ठीक है, तुम सोचो वैसा। हाँ ठीक है, 12 बजे तैयार रहो अभी। हाँ चलो, या हुआ जरा सा टाइम पास करते हैं और 12 बजे वहाँ पे पहुँच जाएंगे। काय सांगत तुम्ही, कुठं चोराला भेटायला गेले होते का काय बाबा? म्हणलं तुम्ही त्याला सांगितलंय सगळं आता. तर त्याने जर नसता इथं दरोडा टाकला तर किती पंचायत होईल म्हटलं. सगळ्याला खडी फोडायला जायला लावता वाटतं बाबा तुम्ही आता. नाही ना, तुमच्या लक्षातच कसं काय येत नाही तर. अरे म्हणलं त्याच्यासाठीच तर त्याची आपण मदत घेतली. जर समजा गेम पलटी झाला, हां काही सांगता येत नाही ना. 19-20 होऊ शकते. गेम जर पलटी झाला, आपल्याला ते काय करणार आहे, बांधून ठेवणार आहे. हां, गंमत गंमतच समजा. पण आपण बांधल्यासारखं आपण नाटक करायचं आहे. आणि ते अंदर जाऊन समजा बरोबर काय करायचं ते खोलफिटिंग बंदूक लावून करून घेणार आहे. सगळे आपले पासवर्ड ते मॅडम सांगन, पुरा खजिना त्याइले दिसल. त्याच्यानंतर मग आपण काय करायचं ते मी सांगतोच पुढे. तर म्हणून कसं आहे, जर गेम पलटी झाला याच्यातनी, तर आपण सरळ हातवर करून द्यायचे. बाबा हे चाचापतीचे आले, यायनं आम्हाला बांधलं आणि यायले नाही आता पोलीस स्टेशनमध्ये न्या बाबा, द्या खडी फोडायला पाठवून. हां, वाचलो ना आपण. हां, म्हणून म्हणलं कसं आहे, काही न करता हातात येऊ राहिला घबाळ, मग काय लोड घेऊ राहिला तुम्ही. गेम पलटी झाला तर ते जातील, नाही तर आपण तर सुरक्षित इथं हाऊस ना. डबल लेगाचा अजून प्रयत्न. पण नसते धंदे आहेत ना बाबा हे. म्हणलं नसते हे बाई, राहू द्या, काही करू नका. हे मला तर काही पटलं नाही. तू थांब ना बिचारे, तूच सगळं म्हणलं जिकडे तिकडे करून टाकशील, नाही तर मुकाड्यानं राह तू. सांगा शिवलाल भाऊ, पुढचं सांगा काय आहे. आता सगळ्याला कसं मी समजावून सांगितलं, तर आता दोरगीर ही काशीनाथ आता दुकानातून घेऊन येणार आहे. म्हणजे कसं त्याला टाईमपास व्हायला नको. आपणच 12-12:30 वाजता एकमेकाला बांधून ठेवायचं त्या याले खांबाले, आणि ते बरोबर 12:30ला त्याची एंट्री होईल. त्यानंतर ते मले बंदूक दावून खादोळ्याच्या खोलीपाशी नेणार आहे आणि खादोळ्याला मी उठवणार आहे. मग त्याच्या डोक्याला बंदूक लावणार आहे कानाले, आणि नंतर मग पुढे आपला कार्यक्रम सुरू होणार आहे. करा बाबा, तुमच्या मनानं करा. म्हणजे आम्हाला समजा बांधून आपल्याला एकमेकाला बांधून ठेवून द्यायला लागते तिथं, नाही का? काय तर म्हणजे वाटलं पाहिजे ना की बा खरोखर यायला बांधलं, बांधल्यानंतर मग बा यायनं चोरायनं पुढचा खजिना लुटला. हां, म्हणजे आपला काही दोष नाही बा. तसं आहे, अशा पद्धतीनं आपला ते कार्यक्रम आहे. हो, पण मी काय म्हणतो, पाहिजे बाबा, नाही तर मग कसं आपल्याला सगळे बांधून ठेवतील आणि तेच घेऊन पळतील. हा, तुम्ही त्याच्या संगच राहायचं शेवटपर्यंत, त्या खजिन्यापर्यंत. हां, मग मी त्याच्यासाठी तिकडे चाललो. मी आलो माया कानाला बंदूक लावजो. मला तिकडे तिकडे घेऊन जाय त्याच्या संग, नाही तर लेगाचा तेच उचला तर घेऊन पळायचं आणि आपण बसलो इकडे बांधून, नाही का? नाही नाही, ते तर मला लक्षात आलंच ना. चला मग काही हरकत नाही. तर आता मग सतर्क राहा लागेल. समजा 12-12:30 वाजता आपल्याला तयारीत राहा लागेल. बस बस, काही टेन्शन नाही ना. आपलं ते आपले झिंगू आजी ते गेले ना सगळे. काय काशीनाथचा मुलगा गेले घरी. ते गेले तर 6:30 वाजता बसून गेले इलेक्ट्रिक. घरी गेले ते आता. मग काही हरकत नाही. फक्त मी काय म्हणतो, काही गंध खाय का जरासं, थोडा ताजवड असं तर त्याचं बरं शिशी मला. आता त्याचं काय काम आहे, त्याचं काय काम आहे म्हणलं. ते डोक्याला लावायला पाहिजे ना. ते वाटलं नाही पाहिजे का लय मार खाल्ला म्हणून शिवलालनं. हां, शिवलालनं बरं खरोखर संघर्ष केला वाटते याच्या संग. हां, असं वाटलं पाहिजे ते. डोकं फुटलं बा असं तसं. हां, म्हणून एखादं फळकं आणि ते गंध ते रेडी ठेवजो. हां, तुम्ही बी जरासं तोंडाला असं लावून घ्या जरासा. आम्हाला मारलं म्हणा. असं पद्धतशीर नाटक म्हणजे कसं ओरिजिनल वाटलं पाहिजे ते. हां, खरा दरोडा पडला बा असं दाखवा तुम्ही.
बरं ठीक आहे मग आता तिथपर्यंत झालं. मग त्याच्यानंतर समजा मग पुढे काय आहे हे खजिना लुटल्यावर समजा. तर हो, तर शेवटचं लक्षात घ्या तुम्ही. नाही तर तुम्हाला खरंच वाटायचं मला बंदूक लावून किडनॅप करणार आहेत ते. मला गाडीत टाकणार आहे आणि पुरा मला गाडीत टाकणार आहे आणि मी त्याच्या संग जाणार आहे भूतवाडीले. तिथं मग हिशेवाटे होतील. त्याच्यानंतर पुढचं सुरू राहील मग आपलं. हो का? बरं म्हणजे समजा तिथं त्या भूतवाडीला सगळं होणार आहे. मग याचं हिशेवाटी येते. बरं ठीक आहे. मग आता आलं लक्षात आमच्या. आता लागतो आम्ही तयारीला. ओके. शिवला टोगडीला काही समजते का नाही? काय इतके वाजता फोन? काय अडचण काय आता याला? हो ना सांगतो ना साहेब सांगतो ना. अरे मारू नका ना, इतकं मारता का? अरे बापरे कमळ म्हणलं खादोळे साहेब हे कसा काय मार करून राहिला? हॅलो सांगतो ना भाऊ, खादोळे साहेबाला सांगतो. खादोळे साहेब बाहेर या म्हणलं. तुम्ही कुठं आहात? तुम्ही झोपून आहा का सध्या? मग काय कुठं आहो मी? का मस्त थाव काय? अरे बा झोपून म्हणलं. कोण काय झालं? काय झालं काय म्हणलं? एवढा कल्ला कोण करून राहिला? कोण मारला तुले? हो ना पूर्ण हे बा डाकू आलेत म्हणलं आपल्या घरी. दरोडा पडला म्हणलं दरोडा. सगळे हे 15-20 लोक आहे वाटते बघ. किती आहे काय अंदाज नाही लागून राहिला. तुम्ही या आता. आम्हाला सुतावलं म्हणलं. दोघा तिघाले हे बा बाहेर या तुम्ही. सगळ्याला बांधून केलेलं आहे म्हटलं. झोडपे देणं सुरू आहे आम्हाला. बस सांगितलं ना भाऊ, फोनवर सांगितलं ना त्याले. खादोळे साहेब या ना, बाहेर या तुम्ही. बाहेर या लवकर या ना. हो मारू राहिले. हो या लवकर या, बाहेर या. बापरे काय करावं का? काय करावं का? पलंग खाल्ला पाहू का? काय करावं काय? असं मला वाटतं बाहेरच निघावं नाही का? मला वाटतं सटकन निघान पोहून जाऊ नाही का? चला बा काहीतरी करावंच लागेल नाही. हो इथं येते नसते. खादोळे साहेब भाग जाओ. बापरे या पे आगे येतो. अरे काय हाय काय म्हणलं शिवला? कसं रे? काय हाय काय म्हणलं? चलने का क्या? ज्यादा बात नहीं करने की. चल जल्दी कर रहे. चल आगे चल. काय रे शिवलाल कसं रे? का आवाज दिला आणि पकडून दिला म्हणलं रे? काय करता मग ते? आता मला मारून राहिले राजा. तुमच्यासाठी पाहा म्हणलं किती मार खाल्ला राजा. बाकीचे लोक पहा म्हणलं किती मार खाऊन तिथं बांधून ठेवलेलं आहे ना. काय करणार शेवटी? आता तुम्ही आलेच नाही बाहेर तर काय करा? या बा आता. चला ते काय म्हणते ते ऐका द्यायचं. काय म्हणणं काय तुमचं भाऊ? काय पाहिजे तुम्हाला? सब समझेगा क्या है तो, हाँ क्या होना क्या नहीं तो। अभी तुम्हारे मम्मी को फोन लगाओ और सबके सब वहाँ पे आ जाओ, समझा क्या? लगाओ अभी फोन लगाओ जल्दी. हो लावतो. एक मिनिट. पण मी काय म्हणतो, काय पाहिजे सांगा ना तुम्ही. काय 10-20 हजार 50,000 देतो मी आता. हाय माझ्यावर तेवढे. फक्त मारू नका म्हणलं कोणाला. चल ज्यादा बात नहीं करने की क्या, सीधा फोन लगा पहले, बाद में देखेंगे क्या है तो. चल फोन लगा. फोन लगा था. ठीक आहे. काय करून करायला म्हणलं भाऊ तुम्ही? काय केलं काय म्हणलं आम्ही? आम्हाला बांधलं तुम्ही, मारलं इतकं. बरं आमचं काही हरकत नाही. आम्हाला मारलं तर काही हरकत नाही. आम्ही सैन करतो तेवढं. पण यायचा काय दोष आहे म्हणलं आमच्या मॅडमचा, आमच्या साहेबाचा? तुम्ही काय करून करायला म्हणलं? डॉन म्हणलं काहीतरी सांगा भाऊ यायले. काय पाहिजे असून ते नाही. आमच्या बायाच्या अंगावर जे काय आहे म्हणलं, मनी डोरले फुटके मनी काय आहे ते घेऊन जा म्हणलं. आमचं काही म्हणणं नाही आहे. चुप कर तू, चुप कर. 10-15 मिनट गमाए तूने. चल जल्दी चल, खड़ा हो. चल हाथ ऊपर कर. तो मैं क्या बोल रहा था, ये दोनों को लेके जाओ तुम. कहाँ पे अपने को डाउट है वहाँ पे ढूंढ लो कहाँ पे है खजाना तो. मैं इन सबको संभालता तब तक. कोई हलचल नहीं करेगा इधर से. तुम जाओ अपना काम करो. होने के बाद मुझे एक तला कर दो. चल जाओ जल्दी. होशियारी करने की नहीं, क्या समझा ना? किसी ने भी कुछ भी होशियारी करने की कोशिश की तो खून दूंगा मैं, समझा? चलो आगे. चल आगे. होशियारी करने की नहीं तो भेजा उड़ा दूंगा मैं. जल्दी अपने कौन से पासवर्ड है जल्दी से जल्दी बोलो. जल्दी दरवाजा खोलो. नाही ना बाबा, कोणतं पासवर्ड? काय भिंत आहे ना? हे भिंत आहे दादा. काही नाही ना पैसे तेवढे आमच्याकडे 2-2.5 लाख रुपये आहेत. मी देतो ना तुम्हाला. आहेत ना माझ्याकडे, देतो ना ते. 2-2.5 लाख की बात होती तो हम काय को यहाँ पे आते थे? सब पता चल चुका है. घबरा इसके अंदर. जल्दी से जल्दी पासवर्ड बोलो, नहीं तो जान खो बैठेगा ये तुम्हारा बेटा, समझे क्या? मैडम जी ज्यादा होशियारी मत करो तुम, समझे क्या? तुम्हारे वजह से ये 5-6 जाने चली जाएंगी. तुम्हारे पति ने हमको जेल में सब बता दिया है क्या नहीं तो, समझा क्या? इसलिए जल्दी से जल जो भी पासवर्ड है बोल दो. डॅडीनं घोर केला सगळं सांगून दिलं याला. कायच करा मम्मी, जे काही पासवर्ड आहे ते बोलून दे आता. काही आता पर्याय राहिलेला नाही आपल्यापाशी. सांग आता ते जाऊ दे. आता जे गेलं ते गेलं. जान प्यारी आहे आपल्याला. जाऊ दे लवकर, बोलते काय तर. यांना काय एवढं सोपं वाटलं का? तिजोरीपर्यंत पोहोचू आम्ही, पण तिथं ते उघडून कोण? बघू आता यांची मजा. जाऊ दे तिथपर्यंत जाऊ. ठीक आहे. बेटा काय काळजी करू नको तू. मला त्याला बंदूक बाजून करा दे. मी घेते काय कोणते पासवर्ड आहे ते. चला तुम्हाला पोहोचून देते मी खजिन्यापर्यंत. चला. मॅडम इज कमिंग. खादर मॅडम इज कमिंग. शिवलाल दार उघड. शिवलाल दार उघड.
अरे बापरे का माझ्या नावाचा पासवर्ड शिवलाल शिवलाल सांगा आता मी आयुष्य तरी म्हणला असता काय पासवर्ड हा बरं झालं बा हेच खेळी खेळली बरं झालं. शिवलाल दार उघड, शिवलाल शिवलाल दार उघड. खादोळे मॅडम इज कमिंग, सेकंड डोर इज ओपनिंग. बबन बबन दार उघड, बबन बबन दार उघड. बापरे का बबण्याचा पासवर्ड वापरला वाटते सांगा आता तिसरा काशीनाथ आहे 100%. लास्ट डोर इज ओपनिंग. खादोळे मॅडम इज कमिंग. काशीनाथ दार उघड, काशीनाथ दार उघड. झाले म्हटलं सगळे डोर. आता ते छोटा जे डोर आहे ना ते ओपन करा हातांनी आणि आतमध्ये घुसा. चला मग येईल तुम्हाला पुढचा खजिना. मला सोडून द्या ना भाऊ आता मी माय काही नाही ना राहिली इथपर्यंत आता झालं ना मला सोडून द्या ना. छोड़ दो तेरे को नहीं पुलिस को बताने के लिए. हाँ चल अंदर, उसके साथ तू भी चल जाएगा. हाँ चलो अंदर सबके साथ चलो, खोल दो दरवाजा छोटा वाला. चलो भतीजे चलो आगे आगे. इंस्पेक्टर पांडे स्पीकिंग. हाँ बोला, कौन बोल रहा है? ठीक है, जो भी कोई हो तो मैं आपको बहुत बड़ी खबर देने जा रहा हूँ. यहाँ पे जो बड़ा आसामी है MM खादोड़े, उनके यहाँ सशस्त्र दरोड़ा गिर गया है. तुम जल्द से जल्द वहाँ पे पहुँच के कार्रवाई कीजिए. तो ये अपना तुम्हारा शुभ चिंतक हूँ इसलिए आपको फोन लगा है, समझे क्या? ठीक है, बाकी आपके हाथ में है. ओके. हेलो हेलो, अरे फोन भी काट दिया इसने तो. बहुत बड़ा दरोड़ा नहीं क्या? चलो अभी के चलो सांगले है क्या? सो गए क्या? चलो जल्दी गाड़ी निकालो, खादोड़े क्या जाना है.